समतेचा लढा या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला आता आपण बघूया की आधुनिक भारताच्या या संपूर्ण वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा हा महत्वाचा होता. आता हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता आणि मग त्यामुळं या लढ्याच्या ओघामध्ये राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, त्याच्यानंतर सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला आणि स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही हे फार महत्वाचे आहे. आणि मग त्या दृष्टीनं शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि आणि समतेला महत्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान हे मोलाचे ठरले. आता त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण ही समजू शकणार नाही. म्हणून आपण अशा काही चळवळींचा इथं अभ्यास करायचा आहे. पुढे बघूया शेतकरी चळवळ. तर आपण बघितलं की ब्रिटिश किती अन्याय करत होते आपल्या शेतकऱ्यांवरती, शेतसारा इत्यादी इत्यादी खूप खूप अनेक मार्गाने. मग ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना हे भोगावे लागत. जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असायचे आणि ते शेतकऱ्यांवर अन्याय करत. आता या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले. बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला. दीनबंधू मित्र यांच्या नील दर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आली. 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या अन्यायाविरुद्ध मोठा उठाव केला. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेश मधल्या शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा ही स्थापन झाली. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा ही स्थापन झाली. स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते आणि या सभेनं शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं आणि या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित होते. 1938 साली पूर्व खान देशामध्ये अतिवृष्टी होऊन पीक बुडालं. शेतकऱ्यांची स्थिती ही हलाखीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा आणि मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. 1942च्या क्रांती पर्वामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. त्याच्यानंतर कामगार संघटनामध्ये 19व्या शतकाच्या उत्तरार्धात, बघा तुम्ही गोंधळून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मुद्दा आपण स्पष्ट करतोय बोलून, त्याच्यावरती थोडंसं विश्लेषण करू. आता ह्या प्रत्येक मुद्द्यामध्ये आपल्याला सण वार हे सगळं काही कळतंय त्याच्याद्वारे. तर आता मुद्दा असा आहे की कामगार संघटन. मग 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झालीच होती आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उदयाला आला नव्हता. तरी सुद्धा या काळामध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचं संघटन केलं
आणि लोखंडे यांचे कामगार विषयक कार्य एवढं मोलाचं होतं की त्यांचं वर्णन भारतीय कामगार चळवळीचं जनक असं केलं जातं. आणि मग या सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आलं. त्याच्यानंतर मग पुढे 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलर GIP रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संपच पुकारला. आणि मग वंगभंग आंदोलनाच्या काळामध्ये स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतामध्ये औद्योगिकरणामुळे कामगार वर्गांची वाढ झाली. तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता ही भासू लागली. मग पुढे काय झालं तर आपण आपल्या पुढच्या विभागात बघूया. त्याच्या अगोदर आपण बघूया की आपण काय शिकलो. याच्यामध्ये काही पर्याय तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या पर्यायापैकी योग्य निवडून तुम्ही काही विधानामध्ये ती परत लिहायची आहे. म्हणजे राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कुणी केली तर तुम्हाला पर्याय दिलेले तर ते त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.